केंद्राचं काय? शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. नाहीतर खुर्च्या खाली करा, अरे आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. होश म्याव, होश म्याव, देवेंद्र फडणवीस होश म्याव, अरे होश म्याव, होश म्याव, देवेंद्र फडणवीस होश म्याव. कोण म्हणताय देत नाही, घेतल्याशिवाय दखलादखली करू साहेब. राज्यात सत्ता येण्यापूर्वी प्रभू श्रीरामाची शपथ घेऊन तुम्ही सगळ्यांनी सांगितलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटतो, पण शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफी भेटलेली नाही. आज आम्ही राज्यभर आंदोलन करतोय. आज आम्ही प्रत्येक आमदार साहेबाच्या घरी जाऊन हे दीप लावून आम्ही सांगतोय की आता गरज आहे की तुम्ही आवाज उठवा शेतकऱ्यांच्या वतीने, कारण तुम्ही आम्ही शेतकऱ्यांचीच मुलं आहेत सगळे. तर आमची एक विशेष करून तुम्हाला विनंती आहे की तुमचा जो भाग आहे दक्षिण सोलापूर हे मोठा भाग आहे आणि पूर्ण शेती आहे त्या आणि शेतकऱ्याची जाण बापूला हे आम्ही ओळखून तुमच्याकडे आलो. आमच्यापासून एवढंच मत आहे की तुम्ही आम्ही जसं प्रकाश पेटवला तुम्ही सुद्धा विधानसभेत हे शेतकऱ्याचा आवाज पेटवला आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली तर तुमचे उपकार आयुष्यभर शेतकरी विसरणार नाही. तुम्हाला विनंती आहे की शेतकऱ्यांची बाजू विधानसभेत मोठ्या प्रमाणात लावून द्या. थोडा खाली घ्या. भारतीय जनता पार्टी 2024च्या त्यांच्या घोषणापत्रामध्ये प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन त्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देतो असे खोटे आश्वासन देऊन ते सत्तेत आले. सत्तेत आल्यानंतर सत्ता मिळवली आणि सत्ता मिळवल्यानंतर शेतकरी शेतमजूर दिव्यांग यांना वाऱ्यावर सोडून देण्याचे काम सरकारने केलेले आहे. आणि याच्या विरोधात सरकारला त्या संपूर्ण गोष्टीची आठवण करून देण्यासाठी बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमचे सोलापूरचे जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ मस्के पाटील, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापुरातील माजी मंत्री तथा विद्यमान दक्षिणचे आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या घरावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मशाल मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. मशाल मोर्चाचं कारण एवढंच आहे की जे सरकारच्या डोक्यामध्ये अंधार झालेला आहे त्या मशालीने त्या डोक्यात प्रकाश पाडण्यासाठी आम्ही हे मोर्चा काढलेले आहे. आम्ही सुभाष बापूंना सुद्धा सांगितलेलं आहे की शेतकरी कर्जमाफीसाठी तुम्ही जर प्रयत्न करा, तुम्ही या ठिकाणी सत्तेत आहात आणि सत्तेत असून सुद्धा शेतकऱ्यांना जर कर्जमाफी देत नसेल आणि अशा सरकारला आम्ही मुळासहित उकडून टाकण्यासाठी प्रहारचे प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी या ठिकाणी महाराष्ट्रात सज्ज आहे. येत्या काळामध्ये शेतकऱ्यांची जर कर्जमाफी झाली नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलनाला सरकारला सामोरे जावं लागेल एवढं मात्र या ठिकाणी नक्की आहे. आमदारांनी काय आश्वासन दिले? आमदार साहेब सांगितले की विधानसभेत आवाज उठवतो म्हणून. आज तुम्ही बघा विधानसभेत बघितलं की 80% आमदारांची मुलं आहेत, शेतकऱ्यांची मुलं आमदार झालेत आणि आमदार झाल्यानंतर यांना शेतकऱ्यांचाच कुटुंबाचा आपल्या बापाचा विसर पडला. ते विसर पडू देऊ नका. पुढील वेळेत तुम्हाला जर आमदार म्हणून निवडून यायचं असेल तर शेतकऱ्यांचा जर तुम्ही विषय सोडला तर तुम्हाला सुद्धा शेतकरी सोडल्याशिवाय राहणार नाही. आता या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी प्रभुरामाची शपथ घेऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो असे सांगितले होते, परंतु त्यानंतर त्यांचेच साथीदार असलेले सत्तेतले अजितदादा पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, स्वतः फडणवीस असतील यांना शेतकरी कर्जमाफीचा पूर्णपणे विसर पडलेला आहे. परंतु प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चूभाऊ कडू यांनी त्यांना हा विसर त्यांच्या मेंदूत परत त्यांना आठवावे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर मशाल मोर्चा म्हणजे टेंबा मोर्चा, सत्ताधारी आमदार असतील किंवा विरोधातले आमदार असतील, आमदाराच्या घरापुढं आज संपूर्ण महाराष्ट्रभर
त्या ठिकाणी आम्ही टेंबा घेऊन आंदोलन करत आहोत. बच्चूभाऊ स्वतः कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरावर आज आत्ता सध्या त्यांचंही आंदोलन चालू आहे. तर आम्ही या आमच्या मोर्चाच्या अनुषंगाने सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही जे शेतकऱ्याची कर्जमाफी स्वतः देतो म्हणला होता ती शेतकऱ्याची कर्जमाफी द्यावी. ज्या विदर्भात मराठवाड्यात सर्व ठिकाणी शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत त्या आत्महत्या तुम्ही थांबवाव्यात. शेतकऱ्यावर जे अतिवृष्टीचे सावट दुष्काळाचे सावट आहेत त्या अनुषंगाने गेल्या 2-3 वर्षात शेतकरी भाग मोडला गेलेला आहे. तर शेतकरी कर्जमाफी द्यावी. दिव्यांगाला 6,000 रुपये पेन्शन द्यावी. खऱ्या अर्थाने ज्यांना दोन वेळच्या अन्नाची अडचण आहे असे दिव्यांग बांधव असतील, संजय गांधी निराधारमध्ये येणाऱ्या सगळ्या माझ्या महिला भगिनी असतील, यांना खऱ्या अर्थाने पैशाची गरज आहे, त्यांना त्या ठिकाणी 6,000 रुपये पेन्शन द्यावी आणि शेतकऱ्याची कर्जमाफी तुम्ही पूर्णपणे करावी अशी आमची मागणी आहे. सरकारने कर्जमुक्ती नाही दिली तर पुढील दिशा काय असेल? आता खऱ्या अर्थाने भाऊंनी परवा पुण्यात मीटिंग घेतली. ह्या मोर्चाने जर सरकार झोपलेलं जागं नाही झालं तर येत्या काही काळात मुख्यमंत्र्याचं घर आम्ही ताब्यात घेणार आहे. बच्चूभाऊंच्या ह्याने मी सांगतो की नागपूरमध्ये जाऊन स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबाचं घर ताब्यात घेऊन मोठ्या प्रमाणाचं आंदोलन त्या ठिकाणी आम्ही करणार. ओके.